मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्या. मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. मराठा समाजाला व त्यांच्या सगेसोऱ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले. मराठा समाजाला व त्यांच्या सगेसोऱ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मंजूर करण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या सवलतीची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. याकरिता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आमरण उपोषण केलेले आहे. सरकारने त्यांना केवळ आश्वासने देऊन त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना सोबत घेऊन मुंबईकडे मोर्चा काढून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी लेखी दिलेले आश्वासन पाळले नाही, याचाच अर्थ समाजाची नेहमीच फसवणूक करीत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. जे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते जरांगे साहेबांनी 20 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाला पाहिजे म्हणून, आणि सगळे सोरे हा अध्यादेश लागू करण्यासाठी ते आजपर्यंत जे उपोषण चालू आहे त्याला पूर्ण धुळ्यातून मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि आज आम्ही त्याच्यासाठीच सर्व मराठा समाज, सकल मराठा समाज सर्व जमून सण आज निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेबांना जी जेड सिक्युरिटी दिलेली ती कायम असायला पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हे मिळालाच पाहिजे. याच्यासाठी आमचा सर्व सकल मराठा समाज आज इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलेला आहे. आणि याचं जर पूर्तता लवकर मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही तर अजून याच्यापुढं काय मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहे आणि धरणे उपोषणालाही आम्ही बसणार आहोत. हे आम्ही आता शेवटची लढाई आहे आणि ही पार पाडल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, एवढं आम्ही 2 शब्द बोलतो. 20 जुलैपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले. त्याची पूर्ण पार्श्वभूमी जरी आपल्याला माहीत असली तरी शासनाने वेळोवेळी आतापर्यंत 4 वेळा जरांगे पाटलांकडून वेळ मागून घेतला आणि जेवढ्या तारखा दिल्या एकाही तारखेला शासनाने कोणताही GR काढलेला नाही आहे. प्रत्येक वेळा मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे. शासनानेच सांगितलं की आम्ही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढतो आणि मागच्या वेळेस जे पत्रक काढलं त्याच्यावर कुठली कारवाई नाही. आणि कुणबीचे 52 लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहे त्याच्यावर अजूनपर्यंत कोणालाही सर्टिफिकेट दिलं जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हाधिकारी साहेबांनी 82,000 कुणबी नोंदी सापडल्याचं पेपरला त्यांच्या कार्यालयातून जाहीर केलं, परंतु अजूनपर्यंत एकही दाखला दिलेला नाही आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि साहेबांना पुन्हा विनंती करतो की तुम्ही हे वाटप त्वरित चालू करा, अन्यथा मराठा समाज जिल्हाधिकाऱ्याविरुद्ध धुळ्यामध्ये आंदोलन उभा करेल. कारण त्यांची जबाबदारी त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि ते दिलेच गेले पाहिजे. आणि आमची महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जरांगे पाटील साहेब जो आदेश देतील, मग तो राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, त्याची धुळे जिल्हा मराठा समाज हा पूर्ण ताकदीने त्याच्या पाठिंबा राहील. लोकनायक न्यूज